हॅलो, नमस्कार. मी प्रतिभा. नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. वाढलेल्या वजनामुळे आपल्यापैकी बरेच जण खूप चिंतित असाल, कारण वजनवाढीची समस्या जरी कॉमन असली तरी प्रमाणापेक्षा जास्त वजन वाढलं की त्यापासून धोका निर्माण होऊ शकतो. तर आज आपण वजन कसं कमी करायचं त्यासाठी एक्सरसाइज पाहणार आहोत. करायला सोपे आणि रिझल्ट खूप छान देणारे असे आहेत. तर सुरुवात करूया पहिल्या व्यायामाला. त्यासाठी आपल्याला नॉर्मल उभं राहायचं आहे. जसं मी उभारले तसं दोन्ही हात समोर घ्या, दोन्ही हातांची अशी गाठ मारा. दोन्ही हात असं वर असू दे. एकदा उजव्या पायाला टच करायचं आणि एकदा डाव्या पायाला टच करायचा. तर हा व्यायाम आपल्या पूर्ण शरीरासाठी खूप चांगला आहे, कारण वाढलेलं वजन कमी करण्यासाठी बेस्ट व्यायाम आहे. कारण हातांची छान एक्सरसाइज झाली, पायांची छान एक्सरसाइज झाली, कमरेवरती ताण पडत आहे आणि पोटावर पण. त्यामुळं तिथं साठलेली चरबी कमी होते. यामुळे आपलं वजन आहे ते खूप लवकर कमी होतं. अशी एक्सरसाइज आपल्याला 1 मिनिटाची करायची आहे. रिझल्ट लवकर आणि खूप भारी भेटतो. आता करत आहे दुसरा व्यायाम. त्यासाठी दोन्ही पायांचा गॅप आपल्याला इतकं ठेवायचं आहे. दोन्ही हातांची अशी गाठ मारायची. दोन्ही हात असं वर असू दे. एकदा उजवीकडे वळायचं, एकदा डावीकडे वळायचं आणि त्यानंतर आपल्याला असं समोर होऊन पूर्णपणे वाकायचं. यामुळे आपल्या कमरेवरचं आणि पोटावरच्या मध्ये जे साईड फॅट असतं, खासकर ते जाड असतं, ते कमी करायचे काम ही एक्सरसाइज करते. कारण दोन्ही बाजूला वाढलेली चरबी कमी करण्यासाठी, तसेच पोटावरती खूप सारी लटकणारी चरबी एका एक्सरसाइजमुळे कमी होऊ शकते. आणि ही एक्सरसाइज आपल्याला 1 मिनिटाची किंवा तुम्ही 25-25चे 2 टप्पे असं करू शकता. मध्ये थोडा गॅप घेतला तरी हरकत नाही, जर जास्त थकान वाटली तर. मात्र ही एक्सरसाइज तुम्हाला रोजच्या रुटीनमध्ये केली पाहिजे. वाढलेलं वजन आपल्याला खूप त्रास करतं, खासकर चिंता वाढवतं, कारण यापासून होणारे आजार, नको असलेला तो त्रास, हे सगळं बघितलं तर असं वाटतं की रोज थोडा व्यायाम केलेलं केव्हाही चांगलं. आणि आपलं अंग आहे ते थोडं हलकं-फुलकं असावं, भरलेलं नसावं, खासकर ते चरबीनं, वजनानं. त्यासाठी असा रोजच्या रोज व्यायाम करा आणि रोज व्यायाम केल्यामुळेच आपण फिट राहू शकतो. आता करत आहे पुढचा व्यायाम. त्यासाठी आपल्याला असं नॉर्मल उभं राहायचं. दोन्ही हात डोक्यावरती ठेवायचं. दोन्ही हात आहेत ते पायाच्या गुडघ्याला टच झाले पाहिजे इतकं आपल्याला वाकायचं आहे. एकदा उजव्या पायाला, एकदा डाव्या पायाला टच करायचं. तर यामुळे पूर्ण शरीराची वर्कआउट आहे, म्हणजे आपलं वजन कमी करण्यासाठी बेस्ट असा व्यायाम आहे. तसेच आपले पोटाचे स्नायू देखील चांगले ताणवले जातात. शिवाय आपल्या हातांची, पायांची देखील छान एक्सरसाइज व्हायले. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी बेस्ट अशी एक्सरसाइज आहे. ही देखील आपल्याला 1 मिनिटाची एक्सरसाइज करायची आहे. रोजच्या रुटीनमध्ये अशी एक्सरसाइज जर केला तर आपलं वजन आहे ते खूप लवकर कमी होतं. आणि रिझल्ट म्हणाल तर 15 दिवसाच्या आत तुम्हाला थोडं जाणवू लागतो की हलकं-फुलकं शरीर व्हायला लागतं, वजन कमी व्हायला लागतं, चरबी आहे ती वितळायला लागते. पण व्यायाम महत्त्वाचा आहे, कारण व्यायाम केल्यामुळेच तर सगळं काही शक्य आहे. तर प्रत्येक व्यायामाला महत्त्व द्या आणि रोजच्या रोज असा व्यायाम करा. आता करत आहे पुढचा व्यायाम. त्यासाठी दोन्ही पायामध्ये थोडासा गॅप असू दे. दोन्ही हात आपले वर असू दे. एकदा उजव्या पायाच्या मध्ये घ्या, एकदा डाव्या पायाच्या मध्ये घ्या. फुल बॉडी वर्कआउट आहे. यामुळं आपली पोटावरची चरबी, कमरेवरची चरबी पूर्णपणे वितळते. हातांची छान एक्सरसाइज झाली, हातांची देखील मजबूत होतात, पायांचं थाय फॅट देखील कमी होतं. तर हा व्यायाम देखील आपल्याला 1 मिनिटाचा करायचा आहे. किंवा तुम्ही 25-25चे 2 टप्पे करू शकता. मात्र व्यायाम खूप छान हलका-फुलका सहज करू शकतो असा आहे. फुल बॉडी वर्कआउट आहे. यामुळे पूर्ण शरीरातली चरबी जितकी पण आहे ती वितळते, वजन आहे ते आरामशीर कमी होतं. आणि प्रत्येक व्यायाम करतेवेळी थोडं मन प्रसन्न ठेवा किंवा मनातले टेन्शनही दूर होतात. रोज व्यायाम केल्यामुळे आपला आत्मविश्वास वाढत राहतो आणि रोजच्या रोज व्यायाम केल्यामुळे एक फ्रेशपणा नक्कीच जाणवतो. तर रोजचा व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. आता करत आहे पुढचा व्यायाम. त्यासाठी आपल्याला उजवा पाय समोर घ्यायचा, डावा पाय मागं ठेवायचं. दोन्ही हात समोर असू दे आणि आपल्याला उजवा पाय आहे तसं समोर मागं करायचं. बघू शकता किती छान एक्सरसाइज आहे. यामुळे आपली पोटावरची, आपल्या कमरेवरची, आपली थाय फॅटवरची जे साईड फॅट असतं ते पूर्णपणे वितळतं, पूर्ण शरीर शेपमध्ये येतं. असं आपल्याला उजवीकडूनही करायचं आहे आणि डावीकडूनसुद्धा करायचं आहे. फुल बॉडी वर्कआउट आहे. हा व्यायाम देखील आपल्याला रोज न चुकता करायचा. ह्या व्यायामाचा फायदा म्हणजे खासकर हृदयविकारांचे जे धोके असतात ते टाळण्यासाठी बेस्ट असा व्यायाम आहे, कारण फुल बॉडी वर्कआउट आहे. बघू शकता आपल्या हातांची, पायांची छान एक्सरसाइज व्हायले, पोटावरती ताण पडत आहे, कमरेवरती देखील खूप सारा ताण पडतो. आणि आपले हिप्स जे वाढलेली फॅट असतं खासकर, ते देखील पूर्णपणे कमी होतं आणि आपलं पूर्ण शरीर स्लिम आणि फिट राहतं. तर हा व्यायाम आपल्याला उजवीकडून 1 मिनटं आणि डावीकडून 1 मिनटं असं करायचं आहे. आता करत आहे पुढचा व्यायाम. दोन्ही पायांमध्ये गॅप असू दे. दोन्ही हातांची अशी गाठ मारायची. उजवा डावीकडे, डावा हात उजवीकडं. दोन्ही हात वर करायचं आणि एकदा उजव्या पायाला टच करायचं, एकदा डाव्या पायाला टच करायचं. तर हा व्यायाम अतिशय उपयुक्त असा आहे. खासकर कमरेवरची आणि पोटावरची चरबी कमी करण्यासाठी बेस्ट असा व्यायाम आहे.
हा व्यायाम देखील आपल्याला 1 मिनिटाचा करायचा आहे. फुल बॉडी वर्कआउट आहे, कारण आजचे सगळे व्यायाम आपले वजन कमी करण्यासाठीच आहेत. त्यामुळे तुम्ही हे जर रोज व्यायाम केला तर तुम्हाला 15 दिवसामध्ये तुमचं वजन कमी करू शकता. मात्र व्यायामामध्ये अजिबात गॅप आणायचं नाही. रोजच्या रोज व्यायाम करा. रिझल्टही थोडा छान आणि लवकर भेटतो. कारण स्वतःला फिट ठेवायचं असेल तर रोजच्या रोज व्यायाम करणं गरजेचं आहे. 1 दिवस करून जर 2 दिवसाचा गॅप घेतला तर तुम्हाला जसा रिझल्ट पाहिजे आहे तसा तो दिसत नाही. मात्र व्यायामामध्ये सातत्य ठेवायचं. न चुकता मी व्यायाम केलाच पाहिजे हे मनाची गाठ मारा, म्हणजे तुमचं वजन आहे ते खूप लवकर कमी होतं. कारण मनाची तयारी असेल तर सगळं काही शक्य आहे. आता करूया पुढचा व्यायाम. त्यासाठी दोन्ही हात कमरेवर ठेवायचं. पूर्णपणे आपल्याला समोर वाकायचं आणि नंतर असं मागं पण व्हायचं, म्हणजे दोन्हीकडनं व्यायाम होतो, समोरून पण आणि मागून पण. जेव्हा आपण समोर वाकतो ना तो पोटावरती ताण पडतो, त्यामुळे तिथंसाठी चरबी कमी होते. आणि जेव्हा आपण मागं वळतो तेव्हा आपल्या कमरेवरती आणि पाठीवरती इतका ताण पडतो, त्यामुळं तिथंसाठी चरबी कमी होते. हा व्यायाम देखील आपल्याला 1 मिनिटाचा करायचा आहे. त्यासोबत आपल्या हिप्सवरचं वाढलेलं फॅट देखील आरामशी कमी होतं. पूर्ण शरीर शेपमध्ये येतं. हा व्यायाम आपल्या रोजच्या रुटीनमध्ये रोजच्या रोज करा, म्हणजे आपलं वजन कमी होण्यास मदतच होते. त्याचसोबत आपली चरबी देखील पूर्णपणे वितळून जाते. तसेच आपली कंबर आहे ती सडक पातळ होते. त्यासोबत कमरेच्या आणि पोटाच्या दोन्ही बाजूला जे फॅट जमा झालेलं असतं ते देखील पूर्णपणे कमी होतं. व्यायामाला महत्त्व द्या आणि रोजच्या रोज असा व्यायाम नक्कीच करा. आता करूया पुढचा व्यायाम. त्यासाठी दोन्ही हात स्ट्रेट असू दे. दोन्ही हात आपल्या दोन्ही पायांच्या असं मध्ये घ्यायचे. एकदा उजव्या पायाच्यामध्ये, एकदा डाव्या पायाच्यामध्ये. फुल बॉडी वर्कआउट आहे. वजन कमी होण्यासाठी छान अशी एक्सरसाइज आहे. त्यासोबत हातांचे दण मजबूत होण्यासाठी बेस्ट असा व्यायाम, पायांचं थाय फॅट कमी होण्यासाठी, पोटावरची चरबी वितळण्यासाठी आणि आपल्या कमरेचं दुखणं गायब करण्यासाठी खूप छान अशी एक्सरसाइज आहे. एक एक्सरसाइज आणि फायदे भरपूर अशी ही एक्सरसाइज आहे आणि ही एक्सरसाइज आपल्या रोजच्या रुटीनमध्ये झालीच पाहिजे. तुम्ही वेळ काढून रोजच्या रोज जर व्यायाम केला तर आपलं दुखणं, आपली वाढलेली चरबी, तसेच वाढलेलं वजन, ज्यामुळे आपल्याला खूप सारा त्रास होतो, आजार होतात, ते देखील दूर होतात. आता करत आहे सगळ्यात शेवटची एक्सरसाइज. त्यासाठी दोन्ही हात वर करा. एकदा उजव्या पायाला टच करायचं, एकदा डाव्या पायाला टच करायचं. फुल बॉडी वर्कआउट आहे. यामुळे पूर्ण शरीराला शेप येतो, वाढलेलं वजन कमी होतं, साठलेली चरबी देखील पूर्णपणे वितळते. तर हा व्यायाम देखील आपल्याला 1 मिनिटाचा करायचा आहे. असे व्यायाम जर रोज केलं तर आपल्याला परफेक्ट अशी फिगर मिळते, कारण वाढलेलं वजनही कमी होतं, साठलेली चरबी पूर्णपणे वितळते आणि आपण फिट दिसू लागतो. फक्त व्यायामाला महत्त्व द्या. रोज व्यायाम झालाच पाहिजे, तोही सकाळचा असू दे, म्हणजे दिवसभरामध्ये फुल एनर्जी मिळते. रोजच्या रोज असे व्यायाम करा आणि फिट राहा. अशा प्रकारे जर तुम्ही रोज व्यायाम केला तर तुम्हाला आजार आहे ते कधीच होणार नाहीत आणि आपण कायमस्वरूपी फिट राहू शकतो. तर चला, व्हिडिओ इथंच थांबवते. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय.